लागला काय आणू सर कोणाला कागद घेऊन आलोय. होय बघू करा का दे तुम्हाला. अरे गेला 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 धर 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 येड्या होय अक्का का ग तसं तो मेन रे गेल तिकडे सर तर या ठिकाणी हो कागद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, धनगरी काळा जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आजचा आपला सुंदर असा व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा बरं का. आज तुम्हाला काहीतरी मी नवीन आणि वेगळं दाखवणार आहे आणि थोडीशी भावनिक गोष्ट होणार आहे. अशी होणार आहे की यंदा पाऊस जरा थोडासा लेट झाला आहे. पांडुरंगाची तर वारी करतो मी, 4-5 वर्ष झालं पांडुरंगाची वारी करतो. ह्याही वर्षी मला वारीची आस लागली, पण पांडुरंग वारीला नेतोय का नाही याची गॅरंटी नाही, कारण पाऊस नाही, मेंढराला चारा नाही. आणि एक आनंदाची दुसरी गोष्ट अशी की कुठं कुठं आता पावसाला सुरुवात झाली. जिथं सुरुवात झाली तिथं चारा होतोय आणि जिथं पाऊस होतोय चारा होतोय त्या ठिकाणी आम्ही मेंढरं घेऊन जातोय बरं का. कारण आमच्या मेंढराला फिरवल्याशिवाय पर्यायच नाही. काय करणार आता, फिरवल्याशिवाय पर्याय नाही. गावाकडे तर पाऊसच व्हायना. आमच्या माझ्या मुढाळं गाव आहे, त्या गावात पाऊसच व्हायना. काय करणार मग. त्या गावाला बकरी नेली, मेंढरं नेली की अनुसया मेंढरं आडावते किंवा आपली घरची माणसं असते तसं कुणी बी आडावतं, मेंढरं चारतं. एका जागेवर असल्यावर बिराड उचलायला लागत नाही, त्यामुळं काय अडचण येत नाही. आणि मग माझी वारी घडते. पण यंदा वारी तर तोंडावर आली आता 5-6 दिवसावर, आठवड्यावर आली आणि मी मेंढरं घेऊन बाहेरच आहे अजून. खूप वाईट वाटतं. पांडुरंगा बघ आता, विचार कर देवा, पाऊस पाडायचा का नाही पाडायचा. अहो माझ्यासारखी अशी कित्येक तरी वारकरी वारीची आस धरून बसली ते, पण पाऊस पडणार याचं दुःख तर आहेच. आणि दुसरं दुःख एक आहे की माझ्या विठ्ठलाची वारी घडते का नाही सांगता यायचं नाही बरं का. देवा वारी घडू दे, खरंच देवा घडू दे वारी. माझी वारी घडावी अशी माझी खूप इच्छा आहे, पण माझा न इलाज आहे देवा. मी ह्याच्यावरच पोट भरतो. हे जर समजा नाही माझं चारलंय मी मेंढरही, तर पोट जगवणं खूप अवघड आहे देवा. ह्यांना चारा पाणी लागतो तेव्हा माझं घर चालतं. ह्यांना चारलं तरच घर चालणार आहे, नाहीतर देवा माझं घर चालणार नाही, उपाशी राहणार मी. कारण ही जर नाही चारली जर समजा नाहीच जर ह्यांना सांभाळलं तर कशावर चालणार आहे. ह्याच्यावरच पोट आहे माझं. मग ह्याचं जर समजा देवा सोयी जर नाही झाली, ह्यांना जर चारा नसेल, तर मी कसा येणार तुझ्या वारीला देवा. पांडुरंगा प्रेक्षक हो, मी पांडुरंगाला मत मांडलं बरं का माझ्या. तर हो का, ह्या ठिकाणी आम्ही आता मोरगावला आहे. मोरगाव मासळवाडी शेजारी आहे बरं का, मासळवाडी शिवारात आहे आम्ही. तर इकडं थोडाफार पाऊस झाला आहे लावणाने, आणि ज्या ठिकाणी पाणी वगळून येतं साठतं पाणी बाबा, ज्या ठिकाणी पाण्याचा साठा होतो रानात त्या ठिकाणी असा चारा झाला हिरवागार बरं का. आणि पलीकडं पाहू शकता तुम्ही पांढरे हो का, इथं आहे का, हे असे दाट पातळ चारा झाला आहे. आणि त्यातच आपलं कुठं जसं गावलं असं चारायचं. आणि हे आपल्या पोटाची खळगी भरायची. पाऊस नाही म्हणायचं, पाणी नाही म्हणायचं. काल जरा पाऊस चांगला झाला, म्हणजे रिमझिम पाऊस झाला. त्याच पावसाने हिरवाळल्या हे असं. आणि मेंढरं आपली चरतीत आहे, फुगतीत आहे, काय अडचण नाही. पण गावाला पाऊस झाला नाही ह्याचं एक थोडंसं दुःख आहे बरं का. आणि आता एक तुम्हाला दुसरी एक गोष्ट दाखवतो बरं का. ती गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्ही लाल कलरचं फळ पाहिलं, त्या काळ्या कलरचं, पांढऱ्या कलरचं, हिरव्या कलरचं, सगळ्या कलरची फळं पाहिली. पण आज मी एका वेगळ्या कलरचं फळ दाखवणार आहे, म्हणजे गुलाबी कलरचं बरं का. तर हो का, हे फळ आहे. आता हे झाड कशाचं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. की अशा प्रकारचं जवळून दाखवतो. हे अशी फळं येतात आणि हे गुलाबी कलरचं फळ आहे बरं का, एकदम सुंदर असं आहे. आणि ह्या झाडाला पान अजिबात नाही, फक्त फळं आणि काटे येतं बरं का. हो का, हे गुलाबी फळ आहे. आपण तोडून पाहणार आहे याच्या आतमध्ये कसं निघतंय. हो, काटा
फोडून पाहूया. हे असं पिवळं निघतंय बरं का याच्यातनं, एकदम सुंदर असं. तर अशा प्रकारचं आपण तुम्हाला गुलाबी कलरचं फळ दाखवलं बरं का. तुम्ही इथल्या इथंच पाहू शकता. ह्या ठिकाणी आपली हिरव्या चाऱ्यात मेंढरं चरते आहे बरं का, कारण ह्या ठिकाणी थोडा खोलगट जागा आहे बरं का, आणि इथं पाणी वाहून आलेलं आहे, त्यामुळे इथं गवत उगावले आहे. म्हणजे पाऊस किती झाला आहे ह्याचा अंदाज तुम्ही लावा बरं का. आता इकडं लगेच ह्या साईडला बघा, इकडं उंच माथ आहे बरं का, उंच थोडं, म्हणजे रान जे आहे ते मातीचंच आहे बरं का, मातीच आहे भरपूर, पण ह्या ठिकाणी गवत नाही. आणि इकडं हे लावणाचं रान असल्यामुळं गवत आहे. तर आपली बायडी चरती या. बायडी एकदा तुम्हाला दाखवतो कसं आहे बायडीचा विषय. बायडी, तर ही माझी बायडी बरं का. जा चरायला, हट जा जा. होय, तर आता मेंढर आपली फुगून अगदी सकाळ जर ना, आता वाजले जाय 2. सकाळ जर नाही असंच कुठं लावून पदराने चारीत 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 सकाळ जर ना आपली मेंढर फुगली ते बरं का, चांगली बऱ्यापैकी. म्हणजे हो का, या अशा प्रकारे फुगली का की इकडे तिकडे बघते. तर आता ही जी मेंढर तुम्ही जे पाहताय बाबा अशी बघते तर इकडं, ती कशाला पाहते ते माहिती आहे का, ती घाबरते ते. यांना इथं काहीतरी पांढरं दिसतंय हो का या दगडाचं बरं का. आता हे पोरांनी बिरांनी खेळ केला असेल इथं, दगडी मांडून आहे का, दगडी मांडली तर त्याच्यावर पोत टाकले या, त्याच्याकडेच मेंढर पाहते ते या, आणि हे मेंढर पुसते ते. म्हणजे काय काहीच नाही, उचकडून बघ काय हा, काय ग बाई, नाही काय. चल माग माग, सर सर माग, सोड. तर हो का, ही आपली चिवळी मेंढी, आणि चिवळ्या मेंढीची चिवळी लावर यंदा राखायची बरं का. मस्त वेगळी अगदी इच्छापुरी लावर ठेवायची. त्यात मध्ये हो का ही एक लावर ठेवली. हिचं नाव आपण मधुरा ठेवलंय बरं का. मधुरा, मधुर मधुर मधुरा मधुरा मधुरा, हे मधुर मधुर मधुरा. तर ही मधुरा बरं का आपली. मला दावलं ना ओरडून तिने. अशी प्रकारची आपली थोडीशी मेंढर अगदी मापात जमते. माझ्या एकट्यापुरती, मी एकटाच असतो मेंढरा का, आता काय अडचण नाही. पटांगा नाही, चारा पाणी आपलं कुठं कुठं गावतो, नाही गावलं तरी चालवायचं असंच थोडं थोडं थोडं, कसं जसं पांडुरंग करील तसं. पण पांडुरंगाकडं माझं एक माग नाही. पांडुरंगा, यंदा गड्या पाऊस चांगला पडू दे रे बाबा. आज उद्या तरी 100% पाऊस पडू दे, म्हणजे 2-4 दिवसात चारा होईल आणि तुझी वारी घडल. तुझ्या वारीला यायची माझी लय इच्छा आहे बरं का पांडुरंगा. हा, विसरू नको. तुझ्या एका भक्तासाठी पाऊस पडलाच पाहिजे. बघ आता तुपलं तू ठरव बाबा, यायचं का नाही यायचं का नाही आणायचं. आता माझा बी नाही इलाज आहे. ज्याच्यावर पोट भरतो त्याच जर समजा भागत नसेल तर मी कसं काय वारीला यायचो देवा, आहे का नाही. तर प्रेक्षक हो, पांडुरंगाला हे माझं मनापासून बोलणं आहे बरं का, म्हणजे मनापासून सांगणं आहे, मनापासून. तर या ठिकाणी मी एवढंच सांगतो आणि थांबतो बरं का. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय पांडुरंग. रामकृष्ण हरी. आणि शेवटी पहा, ह्या अशा प्रकारचा आमचा सुंदर असा दिनक्रम पार पाडला बरं का. दिवसभर मेंढर चारायची बिरायची मस्तपैकी दंबाई. आणि ह्या 2 मुली माझ्यापाशी मेंढरापाशी सोडली जाय अनुसायाने, आणि पाणी आणा गेली बरं का. आता हायवेच्या कडला वाडा बसला आपला सुंदर असा. हा, कानातलं टोचतंय होय. मग आता काय करायला लागेल त्याला, काय करावं लागेल, काढायचंय होय. का काढायचे. हा, तर बघा ही माझी रुक्मा एवढी मोठी झाली बरं का. आता उभी राह. मग कोण मोठी, बरं आमच्या अक्काच मोठी आहे बरं का रुक्मापेक्षा. आता मस्तपैकी आवळची मेंढर थांबली तर या, आणि आपल्या गप्पा छप्पा चालली. आका मोबाईल न घेऊ. आय 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 घेतला. काकूबाई मेंढरा गाल्यावर कसं काय बरं वाटतं का. अय्यो बघा आता मातीत कसं खेळणं चाललंय यांचं.
हा मातीत खेळाय कुऱ्हाड कुऱ्हाड लागल कुऱ्हाड लागल कुऱ्हाड आय आय मारली गाड्या रुक मला मार नको उठ उठ मारली वय चांगली मार चांगली मार आय 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 आता उठ आता बस आता बस आता तू उठ नाही हा म्हणा हो का हो असं थांब हा आता हिला मार तू हिला अशी मारली म्हणा मला कोणी आता तू मार हशीच्या उराव हा होय ग हा आयशा तर बघा हे अशा प्रकारचं लहान लेकरांचं खेळणं गप बाहेर रडू नको गप रडू नको आणि अशी आपली मेंढर थांबली ते बरं का रानात आता तुम्ही माणसाला या रानात खातीत आहे काय तर अयो काट बाई कोयतळाच्या शिंगा यायच्या आहेत ना खात्यात मेंढर बरं का काटा हो मग असंच चालायचं पाय रुक का हा बस पायात काटा आला पायात ठीक आहे थांबा रुक मग सांग बोल इथं बस रुका पशी बस की तू रुका पशी